Wonderful to be here with you in this church family camp, Glory Tabernacle Church Camp. आणि ग्लोरी टॅबरनॅकलच्या फॅमिली कॅम्पमध्ये असणं हे आनंदाचं आहे. I know you have been sitting here for quite some time. आणि मला खात्री आहे तुम्ही बऱ्याच अवधीपासून या ठिकाणी बसून आहात. You may have heard this expression, holy cow. आणि मग होली काव अशा प्रकारचा वाक्प्रचार तुमच्या कानावर अनेक वेळा आला असेल. I want to give a new meaning to this popular saying, holy cow. आणि मग याला एक नवीन अर्थ मला तुम्हाला देऊ द्यात. Have you ever watched a cow grazing a green field? आणि मग एक गाय हिरव्याच्या तृणामध्ये चरत असताना तुम्ही पाहिलेली आहे का? The cow will keep feeding, eating and eating. आणि मग ती चरत असते. It does not stop and say, well, let me kind of chew it and digest the food a little bit. आणि मग ती असं म्हणत नाही की मी थोडा वेळ थांबते आणि माझं रवंथ मी करते. No, it does not stop to digest the food. आणि ते जेवण पचवण्यासाठी नाही म्हणत. Rather, it keeps on eating until its stomach is really bulging out. आणि मग ती खात राहते जोपर्यंत पोट फुगून भरत नाही. Maybe much later, आणि बऱ्याच अवधीनंतर when it goes back to its cow shed, आणि मग ती आपल्या गोठ्यात जाते. the cow will start digesting the food. It will bring out the food slowly and chew it nicely and send it back to the digestive canal. आणि मग ती रवंथ करू लागते आणि अन्न पोटातलं ती तोंडात घेते, परत ती चावते, बारीक करते आणि परत ते पचन संस्थेमध्ये पाठवते. You have to do the same thing आणि तुम्ही तेच करायचं आहे in this camp. या कॅम्पमध्ये. Because you have been hearing preachers after preachers. आणि वक्त्यांच्या नंतर वक्ते येऊन तुम्हाला शिकवत आहेत. You are thinking, I am getting full and fuller and fuller. आणि तुम्हाला अनुभव येत आहे, तुम्ही तुमचं पोट भरत आहे. How much more can I take? आणि मी आणि किती ग्रहण करू शकतो? I say, take as much as you can. आणि किती हवं तेवढं ग्रहण करा. When you go home, you can digest it. आणि मग घरी जाऊन ते रवंथ करून पचवा. Amen. आमेन. So I want to say, we are holy cows. आणि मग आम्ही अशा ज्या होली काऊज आपण आहोत. Meaning we take in God's truth as much as possible. आणि आम्ही देवाचं सत्य वचन जे आहे ते हवं तितकं घेत राहतो. And then we begin to meditate upon the scriptures and the truth will come alive. आणि मग वचनांचं मनन आम्ही करू लागतो आणि सत्य आम्हाला कळू लागतं. आमेन. Amen. आमेन. Tonight I want to speak on a man who is not one of the greatest leaders in Israel. आणि मग इस्रायलमधील सगळ्यात मोठा असा जो सेवक होता असा नाही आहे. In fact, you may not even call him a leader. He was more of an assistant. आणि मग त्याला तुम्ही लीडर सुद्धा किंवा नेता सुद्धा म्हणू शकणार नाही. तो सहाय्यक होता. But his story is one of the most remarkable stories in the Bible. परंतु त्याच्या वचनामध्ये एक अत्यंत उल्लेखनीय अशी घटना ती आहे. You see, you don't have to be a great leader. आणि तुम्हाला एक मोठा नेता होण्याची काही गरज नाही. You don't have to be a well-known preacher. आणि तुम्हाला प्रख्यात उपदेशक होण्याची गरज नाहीये. To do the things that Daniel 11:32 is speaking about. आणि जे दानिएल 11:32 मध्ये म्हटलेलं आहे अशाप्रमाणे सुद्धा करण्याची गरज नाहीये. It says that those who know their God, आणि त्याने म्हटले जे आपल्या देवाला जाणतात they shall do great Amen. exploits. आणि ते महत्कृत्य करतील. आमेन. And the question tonight I want to ask you, do you know your God? आणि मग आज प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही आपल्या देवाला जाणता का? What I mean is, do you know God personally and intimately? आणि तुम्ही वैयक्तिकरित्या आणि घनिष्ठरित्या आपल्या देवाला ओळखता का? You don't have to be a big leader, तुम्हाला मोठा नेता होण्याची गरज नाहीये. a popular preacher, आणि किंवा एक प्रख्यात प्रचारक होण्याची गरज नाहीये. a big name किंवा एक मोठं नाव असण्याची गरज नाहीये. to become someone I am going to speak about. आणि मग अशी व्यक्ती ज्याच्याबद्दल आम्ही बोलणार आहोत अशी व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला काही करायची जास्ती गरज नाहीये. If you have your Bible, please turn with me to Joshua chapter 14. आणि मग आपलं वचन पवित्र शास्त्र आपण यहोशुआचं पुस्तक 14व्या अध्यायाकडे आपण वळवूया. And we are going to
have a glimpse of the life of this man I am going to speak about. आणि मग या व्यक्तिरेखेच्या जीवनामध्ये आम्ही डोकावून पाहणार आहोत. Joshua chapter 14, यहोशुआ 14 verses 6 to 12. 6 ते 12 ही वचनं. And हालेलुया. our brother will read that from Marathi Bible. आणि वेळेअभावी आपण फक्त मराठीतून वाचूया. यहोशुआचं पुस्तक 14वा अध्याय 6 ते 12. Please pay close attention to get what I am going to share tonight. आणि काळजीपूर्वक आपलं शास्त्रामध्ये तुम्ही लक्ष द्या, जेणेकरून मी जे सांगत आहे ते तुमच्या लक्षात येईल. यहोशुआ 14:6 ते 12. तेव्हा यहुदाची संताने गिलगालात यहोशुआकडे आली आणि कनिज्जी युफोनेचा पुत्र कालेब त्याला म्हणाला, कादेश बर्ण्यात यहोवाने देवाचा माणूस मोशे याला माझ्याविषयी व तुझ्याविषयी जी गोष्ट सांगितली ती तुला ठाऊक आहे. आमेन. यहोवाचा सेवक मोशे याने मला कादेश बर्ण्याहून देश हेरायला पाठवले. तेव्हा मी 40 वर्षाचा होतो आणि माझ्या हृदयात जशी गोष्ट होती तशी मी त्याच्या जवळ परत आणली. आमेन. तथापि माझे भाऊ जे माझ्याबरोबर वर गेले त्यांनी लोकांचे हृदय गळेल असे केले. मी तर यहोवा माझा देव याला पूर्णपणे अनुसरलो. त्या दिवशी मोशेने शपथ वाहून सांगितले की ज्या देशावर तुझा पाय पडला आहे तो खचित सर्व काळ तुझे व तुझ्या संतानाचे वतन होईल, कारण तू माझा देव यहोवा याला पूर्णपणे अनुसरला आहेस. तर आता पहा, इस्रायलाला चालत असता यहोवाने जी गोष्ट मोशेला सांगितली तेव्हापासून जसे त्याने सांगितले तसे ही 45 वर्षे यहोवाने मला वाचवले आहे. आणि आता पहा, आज मी 85 वर्षाचा आहे. मोशेने मला पाठवले त्या दिवशी जसा मी बलवान होतो तसा मी आजही आहे. माझी शक्ती तेव्हा होती तशीच आताही लढण्यास व बाहेर जाण्यास व आत येण्यास माझी शक्ती आहे. 12 वचन. तर आता यहोवाने त्या दिवशी ज्याविषयी मला सांगितले होते तो हा डोंगराळ प्रदेश मला दे, कारण त्या दिवशी तू ऐकले होते की अनाकी लोक आणि मोठी तटबंदीची नगरे तेथे आहेत. तरी पण असे होईल की यहोवा माझ्या संगती असला तर यहोवाने सांगितल्याप्रमाणे मी त्यांना वतनातून बाहेर घालवीन. आमेन अन आमेन अन आमेन. Amen. Amen. I want to talk to you about a very simple, ordinary man called Caleb. आणि कालेब म्हटलेल्या सर्वसामान्य व्यक्तीबद्दल मी आज तुम्हाला सांगू इच्छितो. Caleb is in every church. कालेब प्रत्येक मंडळांमध्ये आहे. They are not necessarily on the platform, आणि ते कदाचित मंचकावर नसतील leading worship or preaching, किंवा ते आराधनेमध्ये चालवणारे नसतील किंवा उपदेश करणारे नसतील, but they are out there performing duties Amen. to build the church of God. परंतु त्या ठिकाणी ते देवाच्या मंडळीच्या बांधकामामध्ये जुडलेले आहेत. आमेन. And tonight I want to speak to people who are listening to me. आणि आज जे लोक माझं ऐकत आहेत त्यांच्या संगती मी बोलू इच्छित आहे. I want to speak about how your life can matter for eternity. आणि मग सार्वकालिकसाठी तुमच्या जीवनामुळे कसा फरक येऊ शकतो. Most of us think Christian faith is just putting your faith in Jesus, अनेकांना असं वाटतं की ख्रिस्ती विश्वास म्हणजे ख्रिस्तावर विश्वास ठेवणं पुरेसं झालं. going to church भक्तीला जाणं and being a nice person. आणि चांगला व्यक्ती असणं. But the Bible speaks something very radically different from what we popularly perceive. परंतु वचन सांगतं आमच्या धारणेपेक्षा वेगळं. The Christian life is what Daniel is speaking about. आणि ख्रिस्ती जीवन काय आहे ते दानियल तो सांगत आहे. Those who know their God, जे देवाला जाणतात they आमेन, will be strong. ते बलवान होतील. आमेन. Will do great exploits or ऋतूमध्ये जे आम्ही राहत होतो त्या काळामध्ये आणि ऋतूंमध्ये ते महत्कृत्य करतील. आमेन. I हालेलुया. really wonder how many of you are here who are
45 and below. Would you lift up your hands, आणि please? 45 वयापेक्षा कमी असलेले कोण आहेत आपण हात वर करून दाखवा. 45 and below. 45 पेक्षा कमी. I want to speak to you tonight. आज मी तुम्हाशी बोलू इच्छितो. How many of you are above 45 and, above 45? आणि 45 पेक्षा वर कोण आहेत? Would you raise your hand, आपला please? हात वर करून दाखवा. I want to speak to you also. तुमच्याशी सुद्धा बोलणार आहे. I want to speak to you so that you can become a person like Caleb, आणि तुमच्याबद्दल सांगते मी बोलणार आहे कारण की तुम्ही कालेबा सारखे होणार who आहात. comes to Moses जे मोशेकडे आले and he tells Moses, आणि मोशेला म्हणाले I am 85 years old now. मी आज 85 वर्षाचा आहे. आमेन. Anyone here 85 years old? या ठिकाणी कोण 85 चा आहे का? Hello? Hello? Anyone 85? No, I कोणी don't see 85 वर्षाचा आहे का? 85-year-old here. असं कोणी दिसत नाहीये. I am sort of approaching that place. आणि मी त्या वयाकडे वाटचाल करत आहे. What Caleb says is very important. आणि कालेब काय म्हणतो ते अत्यंत महत्वाचं आहे. He says 45 years ago, 45 वर्षांपूर्वी the man of God Moses told me मोशे जो देवाचा सेवक त्यानं मला सांगितलं that the land of Hebron, आणि हेब्रोन म्हटलेला that प्रदेश hill country, आणि जे पर्वतीय भाग which nobody goes and conquer it, आणि जे कोणीच धाडस करत नाही जिंकण्याचं that will be my birthright. ते माझा जन्मसिद्ध हक्क होणार. आमेन. Then he says, मग पुढे म्हणतो today I am 85 years old. आज मी 85 वर्षाचा आहे. And then he says, give me that hill country आणि तो म्हणतो मला तर पर्वतीय प्रदेश दे that I may go जेणेकरून मी जाईल and conquer the giants आणि मग त्या ठिकाणी त्या जे राक्षस आहेत धिप्पाड आहेत त्यांना मी मारेल and take possession of Hebron as my inheritance. आणि माझा वारसा म्हणून मी हेब्रोन काबीज करेल. आमेन. God has an inheritance for your life. देवाला तुमच्याकडे एक वारसा द्यायचा आहे. Don't live, many of us live a life like, forgive my expression, like a dog. आणि क्षमा करा उच्चार मी करत आहे. अनेक लोक कुत्र्यासारखं जीवन जगतात. We get up in the morning, आम्ही सकाळी उठतो bark a little, आणि भुंकतो, eat a little, थोडंसं खातो, drink a little, थोडंसं पितो, bark a little bit more, परत आणि भुकत राहतो sleep, आणि मग झोपतो. and we repeat the same life cycle again and again. आणि अशाच प्रकारची दिनचर्या आमची चालत राहते. But God has a destiny for you. परंतु देवाचं एक इच्छा किंवा योजना तुमच्यासाठी आहे. Caleb at the age of 85 says this. 85 वर्षाचा झाल्या असताना कालेब म्हणतो Some 45 years ago, 45 वर्षांपूर्वी the servant of God देवाचा सेवक saw my spirit, आणि त्यानं त्याचा आत्मा माझ्यामध्ये ओतला my warrior spirit, आणि माझ्यामध्ये तो योद्ध्याचा आत्मा दिला and he said, आणि तो म्हणाला this man is wholehearted आणि हा पूर्णपणे अनुसरलेला आहे and he will possess Hebron as his inheritance. आणि मग त्याचं वारसा म्हणून ते हेब्रोन काबीज करेल. आमेन. Hebron is a difficult place. आणि हेब्रोन जे आहे कठीण ठिकाण If you आहे. read your Bible, वचन वाचलं it says that Hebron is a place where the giants lived. आणि हेब्रोन हे ठिकाण होतं ज्या ठिकाणी धिप्पाड लोक राहत होते. In fact, the Israelites who went to spy out the land, they went and saw the land and said, we look like grasshoppers in front of these आणि मग giants. जे 12 हेब्रोन जे तपासण्यासाठी हेरण्यासाठी गेले होते त्यांनी काय रिपोर्ट दिला की आम्ही त्यांच्याजवळ नाकतोड्यासारखे आहोत. To become a giant, आणि धिप्पाड होण्यासाठी it has nothing to do with your height or weight. मग तुमची उंची किंवा तुमचं वजन वाढलेलं असावं याचा काही फरक पडत नाही. To become a giant, धिप्पाड होण्यासाठी you must know your God. आमेन तुम्हाला तुमचा देव जाणला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Only those who know their God, केवळ तेच जे ज्याला देवाला ओळखतात they become giants in तेच God. धिप्पाड होतील, ते जायंट्स होतील. आमेन. And these ordinary men went and saw and said, we cannot conquer the land आणि म्हणजे सर्वसामान्य जे हेर होते ते म्हटले नाही नाही कठीण ठिकाण आहे because giants are there. कारण त्याकडे धिप्पाड लोक And the आहेत city is fortified. आणि मग त्यांचं शहर जे आहे त्याला तटबंदी आहे. We cannot go and conquer it. आम्हाला ते शक्य होणार नाही. But two men, पण दोन व्यक्ती
Caleb कालेब and Joshua आणि यहोशुवा said, म्हणतात if God is pleased with us, जर देव आमच्याशी संतुष्ट आहे He will perform His promise to us. आणि मग त्याचा अभिवचन तो आमच्या जीवनात पूर्ण करेल आमेन Because He has promised to Moses, the servant of God, कारण की त्याने ते अभिवचन त्याचा सेवक मोशे याला दिलेलं I आहे have given you the land of Canaan. आणि कनान देश मी तुला देव केलेला आहे You go and possess it. तू जा आणि हस्तगत कर God didn't say there are giants there. त्या म्हटलं नाही की तिथे धिपाड लोक आहे God didn't say there are hill countries आणि there. तिथं म्हटलं नाही की पर्वतीय देश आहे When God says something, पण जेव्हा देव बोलतो काहीतरी those who know their God, देव जे जे देवाला ओळखतात hallelujah, हालेलुया those who know their God, जे देवाला ओळखणारे आहे they will be strong ते बलवान होतील even when they are 85 years old. आणि 85 वर्षाचे झाले तरी सुद्धा It आमेन. is nothing to do with the mere spiritual strength. आणि केवळ आत्मिक ताकदीबद्दलच नाही It has to do with the spirit of the man or the woman. आणि त्या व्यक्तीचा आत्मा कसा आहे त्याच्याबद्दल आहे Your spirit when you are 40 years old, तुमचा आत्मा तुम्ही जेव्हा 40 वर्षाचे or आहात when you are 85 years old, किंवा तुम्ही जेव्हा 85 चे झाला those who know their God, जे देवाला their ओळखतात spirit will be like the आमेन. giant spirit, आणि conquering त्यांचा spirit. आत्मा जो आहे तो एका धिप्पाड माणसासारखा आत्मा होईल आमेन Hallelujah. हालेलुया And therefore, Joshua comes to, Caleb comes to Joshua and says, आणि म्हणून कालेब योशुवाकडे येतो आणि I am म्हणतो 85 years old. मी 85 चा झालो Give me the hill country. मला तो देश दे पर्वतीय I want to देश share briefly 3 things that would make a person a conqueror and possess the inheritance in आणि God. 3 गोष्टी थोडक्यामध्ये मी सांगणार आहे ज्यामुळे एक व्यक्ती जो आहे तो जेता होतो आणि देवासाठी गौरवी काम करतो Number 1, पहिली गोष्ट Caleb was a man with conviction. आणि कालेब ही अशी व्यक्ती होती ज्याच्या मनात खात्री होती Hallelujah. हालेलुया It says in verse 7, 7व्या वचनात म्हटलेलं आहे I was 40 years old when Moses, the servant of the Lord, sent me from Kadesh Barnea to spy out the land, and I brought a word back to him as it was in my heart. आमेन आणि 7व्या वचनात यहोवाचा सेवक मोशे याने मला कादेश बर्नेहून हेरायला पाठवले तेव्हा मी 40 वर्षाचा होतो आणि माझ्या हृदयात जशी गोष्ट होती तशी मी त्याच्या जवळ परत आणली आमेन Please listen to me. कृपा करून ऐका What is in your heart? तुमच्या अंतःकरणात काय आहे If हो? God were to open the door of your heart, जर देवाला तुमच्या अंतःकरणाचं दार उघडलं what will he find त्याला there? काय दिसणार आहे When God opened Caleb's heart, जेव्हा देवाला कालेवाचं अंतःकरण उघडलं he found conviction, त्याला खात्री मिळाली faith to believe that God is Amen. able. आमेन आणि असा प्रकारचा विश्वास की देवाला सगळ्या गोष्टी शक्य आहेत हालेलुया God is able to conquer the fortified city. आणि मग जी तटबंदीची नगर आहे ते सुद्धा काबीज करण्यास देवाला सामर्थ्य आहे God is able to bring down the giants. आणि देव त्या धिप्पाड लोकांना पाडून खाली करून टाकू शकतो Let not the giants live in your heart, but let God live in your heart so that the giants would look like Amen. little grasshoppers. आणि Hallelujah. तुमच्या अंतःकरणामध्ये तो धुप्पाड मनुष्य नसावा तुमच्या अंतःकरणात देव असावा जेणेकरून धिप्पाड लोक तुम्हाला छोटे दिसतील हालेलुया That is what it means, those who know their God. आणि याचाच अर्थ असा होतो जे देवाला जाणतात A people who know their God जे देवाला ओळखतात speaks words of faith. आणि ते आशीर्वाद विश्वासाचे शब्द बोलतात Hallelujah. हालेलुया When problems come, जेव्हा समस्या येतात difficulties come, अडचणी येतात your conviction will carry you. मग तुमचा खात्री जी आहे ती तुम्हाला पुढे नेईल आमेन Develop convictions on the basis of the promises of God. आणि तुमची खात्री देवाच्या वचनावर आधारित असावी हा करा Let the word of Christ dwell in you richly. The आमेन आणि Bible says. ख्रिस्ताचं वचन तुमच्या अंतःकरणात परिपूर्णपणे वसो Let the word of God rule your heart. आणि तुमच्या अंतःकरणात ते राज्य करो Not what the newspaper says, वर्तमानपत्र म्हणतं ते नाही what the हो. television says, टेलिव्हिजन म्हणतं म्हणून नाही what the हो politicians say. आणि राजकीय लोक काय Let म्हणतात माहित the नाही word of Christ dwell in you Hallelujah. richly. Hallelujah. देवाचं वचन तुमच्या अंतःकरणात राज्य करू द्या When the word of God dwell in you richly, जेव्हा देवाचं वचन तुमच्या अंतःकरणात राज्य करतो your conviction will be Hallelujah. according to the will of God. आणि मग तुमची खात्री देवाच्या इच्छेनुसार होत जाईल हालेलुया Hallelujah. हालेलुया Men without conviction आणि असे लोक जे खात्रीवीर राहत will आहे give excuses. आणि ते सबबी सांगतील Oh, it is a high mountain country. ओ एवढा
एवढा मोठा डोंगर आहे, कसा मी घेणार आहे? It is hard on our knees and our legs. आणि आमच्या पायाला ते खूप भारी आहे, वजनदार आहे. It is a fortified city. आणि तटबंदीचं नगर आहे High walls. आणि मोठे भिंती. How are we going to enter that city? आणि मग त्या मोठ्या भिंतींमध्ये आम्ही कसे भेदून आत Then they जाणार will आहोत? say the giants are looking over the walls of the city. आणि मग ते म्हणतात की जे धिप्पाड लोक आहेत ते वरून वेशीतून पाहत आहेत. But Caleb said, पण काय म्हणतो, I will go there. मी जाईल. Hallelujah. हालेलुया. Because the word of God was ruling in his heart. कारण की देवाचं वचन त्यांच्या अंतःकरणामध्ये राज्य करत होतं. हालेलुया. That is why the scripture says, let the word of Christ dwell in you richly. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे नव्या करारामध्ये, देवाचं वचन तुमच्या अंतःकरणामध्ये विपुलतेने वास करो. आमेन. Lack of faith is the poverty of your heart. आणि मग अविश्वास हे तुमच्या अंतःकरणाचं दुर्दैवीपण आहे, दरिद्रीपण आहे. Fear is lack of word of God in your heart. आणि जी भीती आहे म्हणजे तुमच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाचा अभाव. Skepticism आणि मग संशयीपणा and a defeated spirit आणि मग अपयशी आत्मा. is because the word of God is not dwelling in you richly. कारण की देवाचं वचन तुमच्या अंतःकरणात वसत नाही. Those who know their God, जे देवाला ओळखतात, they will be strong. आमेन, ते Hallelujah. बलवान होतील. आमेन. No mountains, no giants, no fortified cities will stop them. आणि मग कुठलेही पर्वत नाही, कुठलेही धिप्पाड लोक नाही, कुठलीही तटबंदीची नगर त्यांना अडवू शकणार नाहीत. आमेन. Amen. आमेन. Number 2 quality of Caleb is this. दुसरी गुणवत्ता. Caleb was a consecrated man. आणि कालेब जो होता तो समर्पित व्यक्ती होता. What does that mean? त्याचा अर्थ काय होतो? He was a consecrated man. तो समर्पित व्यक्ती होता. 3 times it is said. 3 वेळा उल्लेख आहे. Look at end of verse 8. आणि 8व्या वचनाच्या शेवटाचा या Where Caleb says, I followed Hallelujah. the Lord my Hallelujah. God wholeheartedly. आणि मग त्या ठिकाणी म्हटलेलं आहे मी पूर्णपणे देवाला अनुसरलो. Hallelujah. हालेलुया. And the end of verse 9. आणि 9व्या वचनाच्या शेवटामध्ये पण म्हटलेलं आहे. Moses says this about Caleb. आणि मोशे ही साक्ष देतो कोणाबरोबर? कोणाबद्दल? यहोशुवाबद्दल, कालेबद्दल. Not Caleb saying about himself, कालेब स्वतःबद्दल बोलत नाहीये. but Moses said this about Caleb. पण मोशे सांगत आहे It कालेबद्दल. says because he followed his God wholeheartedly. कारण तो देवाला पूर्णपणे अनुसरला. हालेलुया. Then the end of verse 14, आणि मग 14व्या वचनाच्या शेवटी म्हटलेलं आहे Joshua says, यहोशुवा म्हणतो because he followed the Lord his God fully. कारण यहोवा इस्रायलाचा देव याला तो पूर्णपणे अनुसरला. हालेलुया. What is your reputation? आणि मग तुमची प्रसिद्धी कुठल्या प्रकारची आहे? What is your reputation? तुमची प्रसिद्धी कुठल्या प्रकारामध्ये येते? Would you have a reputation and a credibility and a certificate of conduct like what Caleb possessed? आणि जशी कालेबाबद्दल चारित्र्याचं सर्टिफिकेट देण्यात आलो तसं तुमच्या जीवनाबद्दल कोणी सर्टिफिकेट देऊ शकतं का? It is one thing that I say, I follow my God wholeheartedly. आणि ही गोष्ट वेगळी आहे जेव्हा आम्ही म्हणतो होय मी देवाला पूर्णपणे अनुसरतो. But if my brother can say, परंतु जर माझे भाऊ माझ्याबद्दल साक्ष देतात, pointing to me and say, this man follows his God माझ्याकडे wholeheartedly. बोट दाखवून म्हणू शकतात की ही व्यक्ती खरोखर देवाला अनुसरणारी आहे. What if a third man would say, आणि एक तिराईत व्यक्ती सुद्धा म्हणते this man is following his God हा wholeheartedly? आपल्या देवाला अनुसरत आहे पूर्णपणे. That means he is a man of conviction. म्हणजे तो खात्री प्राप्त झालेला व्यक्ती आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. You see, somebody said, belief will hold you. You can hold the beliefs that you possess. आणि मग जे मूल्य आहेत ते तुम्ही धरून ठेवू शकता. You hold the beliefs that you have. आणि जी मूल्य आहेत ती तुम्ही धरता. But conviction will hold you. परंतु खात्री तुमची पकड घेईल. हालेलुया. In times of problems, समस्येच्या वेळात, in times of difficulty, अडचणीच्या वेळी, in times everything seems to go wrong. आणि जेव्हा सगळं काही चुकीचं घडतंय, A man or a woman of conviction would be Hallelujah. held by what they believe, what they know about God. आणि मग अशी व्यक्ती या समस्येच्या काळामध्ये ती टिकून राहणार आहे कारण की तिची खात्री देवामध्ये आहे. हालेलुया.
So be a person of conviction, म्हणून खात्री असलेले व्यक्ती व्हा be a person of consecration, आणि मग समर्पित जीवनाचे व्यक्ती व्हा. Hallelujah. हालेलुया. a surrendered life to God's purpose, आणि देवाच्या योजनेला समर्पित झालेलं जीवन not surrendered to defeatism आणि मग अपयशाला समर्पित झालेले नाही or cynical people who would discourage you. किंवा वेडेवाकडे विचारांना भरलेले लोकांच्या मागे चालणारे. And many people can come to you and say, you can't do it. आणि मग असे लोक अनेक येऊन तुम्हाला शेरा देतील की तुम्हाला जमेल का. I will tell you a story. एक गोष्ट सांगतो. Just before I was about to start the construction of our building, आणि माझ्या इमारतीचं बांधकाम सुरू करण्याच्या अगोदर I called for a big truck that can bore a well in our property. आणि आमच्या प्रॉपर्टीमध्ये विहिरीचं खोदकाम करण्यासाठी एक मोठी ट्रक आम्ही बोरवेलची ट्रक To बोलवली. make the story short, आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे hearing the sound of the truck, आणि मग त्या आवाज तो ट्रकचा the whole neighborhood turned out. आणि मग सगळे शेजार बाजारचे लोक येऊन जमा झाले. About 30 people. 30 लोक. I am standing all alone. आणि मी एकटा उभा आहे बरं का. And seeing all these people angry with me, आणि मग हे 30 लोक माझ्यावर चिडलेले मी पाहून my staff is standing little further from me. आणि माझं जे सहकारी मंडळ आहे ते जरा लांब उभं राहिलं. In case they want to slap me or hit me or something. कदाचित ते मला मारायला उठतील किंवा थोबडीत मारतील माझ्या. He just was wise man. He protected himself. He just stayed a little further from me. आणि मग माझा स्टाफ जो होता ते स्वतःला सुरक्षित करून लांब राहिले. And these people shouted at me and said, "You cannot bore this well here. आणि मग ते लोक मला दोषारोप करू लागले, ही गोष्ट तुम्ही इथं करू शकत नाही. You cannot build here तुम्ही या ठिकाणी बांधकाम करू शकत नाही. because this is a residential area." कारण की ही निवासस्थानाची जागा आहे. I stood there मी बसलो उभा राहिलो. and I said, मी म्हणालो, "God." प्रभू. Initially I said, "God, you cheated me. आणि प्रभू तू मला फसवलंस का. You told me to look for a piece of land and build this building. आणि तू मला ह्या जागेची हा तुकडा दिला जमिनीचा आणि तू म्हटलं की इथं बांधकाम कर. I am standing all alone. आणि मी एकटा उभा आहे. And now these people are telling me I cannot build here. आणि हे मला आता दोष देत आहेत आणि म्हटलं तुम्हाला बांधकाम करू शकत What am नाही. I supposed to do? आता मी काय करू. God said, देव म्हणाला "Stand firm, आणि खंबीर उभा राहा. but speak to them politely." परंतु त्यांना नम्रतेमध्ये बोल. That is important. हे महत्वाचं आहे. Speak to them graciously. आणि त्यांना कृपेने बोल. So I called 3 of the leaders of the group. आणि मग त्या 30 लोकांतील 3 लोकांना मी पुढे बोलवलं जे लीडर होते. And their family sold the property to आणि me. मग त्यांच्या कुटुंबियांना मला ती जमीन विकलेली होती. So I respectfully said, आणि त्यांना सन्मानानं बोललो, when I bought this property, तुम्हाला ठाऊक आहे जेव्हा मी ही विकत घेतली you all knew exactly what I was going to do here. आणि तुम्हाला पूर्णपणे माहित होतं मी इथं काय करणार आहे. I hid nothing from मी you. तुमच्याकडून काय लपवलं नाही. And you took my money आणि तुम्ही माझा पैसा घेतला and sold me the property. आणि तुम्ही मला ती जमीन विकली I registered it. आणि मी ती नोंद केली दफ्तरामध्ये. 5 years I slogged to get the permission to build because I refused to give any bribe. आणि मी कुठलंही लाच देण्यासाठी नकार दिला आणि म्हणून मी 5 वर्ष खेट्या घालत होतो परवानगीसाठी. And now you're telling me I cannot build here. आणि तुम्ही आता मला सांगता की हे शक्य नाही. I turned away from them आणि मी तिथून वळलो and called the man who was supposed to bore the well. आणि मग ज्या व्यक्ती जे बोरिंग करणार होते त्यांना I सांगितलं. said, "This is the place, bore the well," because I already did the testing and water was there. आणि मी त्याची चाचणी घेतली होती आणि मी त्याला सांगितलं इथं खोदकाम कर. And most of the people would say, "I don't want to get involved in this thing." He would have gone. आणि मग अनेक लोक म्हटले आम्हाला याच्यात सहभाग घ्यायचा नाहीये, गुंतायचं नाही, आम्ही जातो. But this driver, the man who was boring the well, he came, listened to me, and he began to bore the well. आणि ती व्यक्ती जी आहे जे ड्रायव्हर होते त्यांनी माझं ऐकलं, ते आले आणि आज्ञा पाळली. It was the month of May. आणि मे महिना होता. Ground was so dry. आणि मग जमीन शुष्क झालेली When he होती. started boring the well, आणि जेव्हा पाणी ते खड्डावं लागले the dust began to rise almost like a wilderness storm, dust storm. आणि मग जशी काय वावटळ आलं तशी ती धूळ उडू लागली. All the people standing there, they ran away from there. आणि मग जे उभे होते बघे होते ते पळून गेले. The dust was blowing all over the आणि place. सगळीकडे धूळ उडत होती. Then I was standing there. आणि मग तिथं मी उभा होतो. I said, "Lord, many people have told me there is no water in this place." अनेकांनी मला सांगितलं इथं पाणी लागणार नाही. Neighbors have dug borewell for 200 feet and 250 feet. They couldn't find water. आणि शेजार पाजारच्या लोकांनी 200-250 फूट खोल खणलेलं आहे पण त्यांना पाणी मिळालेलं I नाहीये. said, "Lord, what if there is no water here?" आणि मी प्रभूला म्हणलं प्रभू जर पाणी लागलं नाही तर कसं काय होईल. While I am debating like this with God, आणि देवाबरोबर माझा संवाद चाललेला आहे. I saw the man lifted the bit, drill bit, and he put a second bit.
आणि मग त्यानं ते ड्रिल बीट होतं ते काढलं आणि दुसरं बीट लावलं. It went down. अधिक खाली गोल In गेलं a few seconds' time, water started gushing out. आणि काही क्षणामध्ये पाण्याचे फवारे वाढू लागले. हालेलुया. You know, my actual name is Thomas. आणि माझं पूर्ण नाव थॉमस आहे No, that is my certificate name. आणि हे माझं प्रशस्तीपत्रक नाव आहे. And my school friends called me double doubter. आणि मग माझे शाळेचे मित्र म्हणतात दुहेरी शंका घेणारा. When I was doubting God, आम्ही जेव्हा तेव्हा देवावर शंका घेत होतो suddenly the fountain opened up and water began to gush out. आणि मग त्याच्या पाण्याची कारंजी उभू लागली. Then I thought maybe he hit a sewage or something. आणि आम्हाला वाटलं की एखादं गटाराचं पाणी उडून But येत I असेल. realized nobody lived in this place. There cannot be any sewage there. आणि मग मी म्हणालो की या ठिकाणी कोणी राहत And नव्हतं the आणि man- म्हणून हे असं होऊ शकत नाही. And the man called out to me and said, "Sir, we found water." आणि मग त्या माणसानं मला बोलावलं आणि म्हटलं ओ पाणी लागलं पाणी. 15 to 20 feet he found water. 15 ते 20 फुटात पाणी लागलं. Where there was no water under 200 feet. आणि ज्या ठिकाणी अवतीभोवती 200 फुटापेक्षा खाली पाणी मिळत नव्हतं. I told him, bore 200 feet. आणि down. त्याला म्हटलं आणखीन 200 फूट खाली जा. That well has never dried up. आणि ती विहीर अजून कोरडी झालेली नाही. हालेलुया. Those who know their God, आणि जे देवाला ओळखतात, those who know their God, जे आपल्या देवाला ओळखतात they will be strong. ते बळवान होतील. Develop conviction in your life. तुमच्या Hallelujah. अंतःकरणामध्ये देवाची खात्री बाळगायला सुरुवात करा, वाढवायला सुरुवात करा. आमेन. Conviction comes only by knowing God, not the theory, but knowing God personally. आणि केवळ थिअरॉटिकली नाही परंतु व्यक्तिगत अनुभवामधून जेव्हा देवाला आम्ही ओळखतो तेव्हा आमची खात्री वाढू लागते. हालेलुया. And you must be consecrated to that conviction. आणि मग त्या खात्रीला तुम्ही समर्पित असावं. Walking before the Lord wholeheartedly. आणि पूर्ण अंतःकरणाने देवापुढे अनुसरणं किंवा देवापुढे चालणं. Nobody should point finger at you and say, I know you. कोणी तुमच्याकडे बोट दाखवून बोलू शकत नाही ओ मी तुम्हाला चांगला ओळखतो. Oh, yeah, you can preach big. मोठे मोठे भाषण देऊ शकतो But I know you. पण मी तुला ओळखतो. Make sure your testimony is untarnished. हालेलुया. आणि तुमची साक्ष जी आहे ती डागविरहित असावी याची खात्री करा. God came to Abraham देव अब्रामाकडे आला when he was about 99 years old. 99 वर्षाचा झालेला होता. About nearly 24 years ago, he came to the land of Canaan, आणि कनान देशामध्ये 19-20 वर्षापूर्वी तो आलेला आहे. where God promised him wealth. आणि देवानं त्याला अभिवचन दिलं या ठिकाणी तुला भरभराट होईल. God promised many things to him. आणि अनेक गोष्टींचं अभिवचन देवानं त्याला दिलं. Then God made this grand promise, through you all the families of the Hallelujah. earth will be blessed. आणि मग God said. आणखीन मोठं अभिवचन दिलं तुझ्या वंशाच्या द्वारे तू यावर राज्य करशील. He waited and waited and waited and waited. आणि तो थांबून राहिला. 99 years old. 99 वर्षाचा झाला. God comes to him and says, देव त्याच्याकडे येतो आणि म्हणतो Abraham, अब्रामा walk before me and be blameless. हालेलुया. मज पुढे चाल आणि परिपूर्ण हो. Walk before me and be blameless. मज पुढे चाल आणि परिपूर्ण हो. I will perform what I have promised to you. जे मी तुला अभिवचन दिलंय ते मी पूर्ण करणारा देव आहे. God is not a liar. देव लबाड नाही प्रियानो. He is not the son of man. आणि तो मनुष्याचा पुत्र He नाहीये. is not a political leader. तो राजकीय पुढारी नाहीये. God is a faith-keeping, promise-keeping आमेन. God. हालेलुया. विश्वास राखणारा, अभिवचन पाळणारा तो विश्वसनीय देव आहे. He will honor तो सन्मानित करेल. those who hold conviction, आणि जे खात्री बाळगतात, those whose lives are consecrated to Him, ज्यांची जीवन समर्पित केलेली गेलेली आहे and walking before Him आणि blameless. जे त्याच्या पुढे परिपूर्णपणे वागतात चालतात. The third thing about तिसरी Caleb, गोष्ट कालेबाबद्दल. this man had stamina in his life. आणि त्याच्यामध्ये एक बळ होतं. Some people think Christian life आणि काही लोक म्हणतात की ख्रिस्ती जीवन is like a 100 meters dash. आणि ते जणू काय 100 मीटरची शर्यत आहे. You know, आता तुम्हाला माहिती आहे का in 9 seconds, 10 seconds, that is great marathon, great, runners, races. आणि 100 मीटर धावणारे जे मोठे धावपटू आहेत In 9-10 seconds, they would cover 100 meters. आणि 9 ते 10 सेकंदात Burn 100 up मीटर ते धावतात burn up all the energy. आणि आपली शक्ती ते वाया घालतात Then they collapse. आणि मग ते खाली पडतात. But Christian life is not like that. ख्रिस्ती जीवन असं नाही प्रियानो. It's a marathon run. आणि ते मॅरेथॉन आहे, लांबची पल्ल्याची शर्यत. It takes hours to finish the
the finishing line. आणि मग जी सीमा आहे ती गाठण्यासाठी तुम्हाला अनेक परिश्रम घालावे You लागतात can't just run so fast and say, well, I will show them. आणि मग काही क्षणासाठीच धावत जाऊन शर्यत संपत नाही You maintain your pace. आणि तुमचा टप्पा जो आहे किंवा तुमचा वेग जो आहे तो तुम्ही साधत ठेवता What is required is stamina. आणि मग काय आवश्यक आहे ती म्हणजे स्टॅमिना You know what stamina is? स्टॅमिना म्हणजे काय माहितीये का Stamina is the ability to run the entire course but don't collapse on the way. आणि मग स्टॅमिना म्हणजे काय पूर्ण शर्यत संपूपर्यंत धावत राहणं पडणं नाही Stamina is the ability to endure Hallelujah. the whole course. आणि मग स्टॅमिना म्हणजे काय की सर्व शर्यतीमध्ये टिकून राहणं Stamina is what Caleb had. आणि स्टॅमिना म्हणजे काय आपण कालेबाचं चित्र दिसतं What he said 40 years ago, 45 वर्षापूर्वी काय म्हटलं he is saying at when he is 85 years old. 85 वर्षाचं झालेलं आहे Will you be able to say the same thing 45 years later? आणि मग 40 वर्षानंतर तुम्ही अशाच प्रकारचं भाष्य करू शकता का He is still saying after आजही तो 45 म्हणतो. years of waiting. आणि 45 वर्ष थांबल्यानंतर तो म्हणतो He says, give me Mount Hebron. आणि तो म्हणतो तो हेब्रोनचा पर्वत मला द्या I am 85 years मी old. 85 वर्षाचा झालेलो I am आहे still as strong as I was 45 years ago. 45 वर्षापूर्वी जी ताकद माझ्या होती तीच ताकद आता I माझ्यामध्ये believe it is more than the physical strength he आणि possessed. शारीरिक शक्तीपेक्षा काहीतरी वेगळ्या शक्तीबद्दल तो बोलत He होता had the strength of conviction. आणि खात्रीची ताकद त्याच्यामध्ये होती Hallelujah. हालेलुया The strength that came out of consecrated life that he lived before आणि God. जे समर्पित जीवन तो देवापुढे जगत होता त्याची शक्ती त्याच्यात होती Give me that hill country. तोच प्रदेश मला दे I will go. मी जाईल Not outsourcing it to somebody else. आणि इतरांना त्याचं काम पूर्ण करण्यासाठी I देणार will नाही go. मी जाणार आहे Conquer the city ती जागा काबीज and make करेल it my inheritance. आणि मग माझा वारसा ती होईल हालेलुया I ask you tonight, मी आज तुम्हाला प्रश्न what करतो is your inheritance in God? तुमचा देवामधील वारसा तो काय आहे You have any idea? तुम्हाला कल्पना आहे का You know, there are men and women who are willing to, fight their brothers or sisters for a piece of land. आणि मग असे लोक जगामध्ये आपण पाहतो एका जमिनीच्या तुकड्यासाठी आपल्या भावा बहिणी बरोबर वैर घेतात भांडतात Piece of property ही आमची प्रॉपर्टी आहे or a house आणि आमचं घर आहे or the money in the bank. आणि आमचा पैसा बँकेतला आहे But that is nothing. पण ते काहीच नाही That's a carnal fight. आणि मग ही दैहिक But there is a शक्ती spiritual fight. God is summoning you tonight to fight. परंतु आज देव तुम्हाला आमंत्रित करत आहे आत्मिक युद्धासाठी It is called the good fight of faith. आणि मग विश्वासाचं सुयुद्ध म्हटलेलं आहे Good fight of faith. विश्वासाचं सुयुद्ध म्हटलेलं That आहे cannot be won with your carnal energy. आणि तुमच्या दैहिक ताकदीनं ते तुम्ही जिंकू शकत नाही You need to have spiritual energy. तुम्हाला आत्मिक ताकदीची गरज आहे आमेन Stamina. त्याला टिकून राहण्याची That will bring you to your inheritance in आणि God. जे तुम्हाला तुमच्या वारसाप्रत नेणार आहे आमेन Hallelujah. हालेलुया The Bible says about Abraham शास्त्रामध्ये अब्रामाबद्दल असं म्हटलेलं आहे in Romans chapter 4. रोम 4 I मध्ये want to read that scripture to you. आणि Romans chapter 4. रोम 4 मध्ये आपण वाचूया It says this about Abraham. अब्रामाबद्दल असं म्हटलेलं आहे It says, against all hope, आणि सगळी आशा याच्या विरोधात Abraham in hope believed अब्रामाने विश्वासानं आशेमध्ये विश्वास ठेवला and so became the father of Hallelujah. many nations. आणि Hallelujah. विश्वासणाऱ्यांचा पिता असा तो झालेला आहे हालेलुया Listen to that again. परत ऐकूया आपण Abraham in hope, अब्राम आशेमध्ये against all hope. आणि सर्व आशा विरहित झालेली असताना First hope is the hope in God. आणि पहिली आशा म्हणजे ती देवामधली आशा Against all hope, that is earthly hope. आणि मग जगिक आशेच्या It's विरोधामध्ये a perishable hope. आणि ती विरनून जाणारी It's a आहे destructible hope. आणि ती नाश पावणारी आहे But the hope in God is a indestructible आमेन thing. परंतु देवामधील जी आशा आहे ती संपत नाही ती नष्ट होत नाही And he believed God आणि त्याला देवावर विश्वास and ठेवला became the father of many nations. आणि विश्वासणाऱ्यांचा पिता You त्याला can म्हणण्यात become आलं a father or a mother or whatever हालेलुया if you possess that kind of a आणि hope अशा and faith in God. अशा प्रकारची आशा आणि अशा प्रकारचा विश्वास जर तुमच्या ठाई आहे तर तुम्ही विश्वासणाऱ्यांची माता किंवा पिता होऊ शकता आमेन Stamina. टिकून राहण्याची ताकद Stamina. टिकून राहण्याची ताकद Many people don't show up in church
अनेक लोक भक्तीला येत नाहीत. Well, what happened to you? We haven't seen you in church. का झालं हो? बऱ्याच दिवसापासून तुम्ही भक्तीला आला नाहीत. Oh, we had a lot of guests coming on Sundays. रविवारी खूप पाहुणे येत होते आमच्याकडं. I tell them, why don't you bring your guests to church? आणि मी त्यांना म्हटलं तुमच्या पाहुण्यांना भक्तीला का नाही आणलं? They don't need God. ते देवाला ओळखत नाहीत का हो? You know, we are fabricators of excuses. आणि आम्ही सबबी तयार करणारे लोक आहोत. You know what fabrication is? फॅब्रिकेशन म्हणजे माहितीये का? People work on iron grills and they fabricate things. आणि मग लोखंडाच्या गजा एकत्र आणून ते ग्रिल बनवतात. And people who don't know God, आणि जे देवाला ओळखत नाही they are great fabricators of stories आणि called मग- excuses. आणि मग सबबी विणणाऱ्या गोष्टी बनवणारे फॅब्रिकेटर ते आहेत. Some people have flat tires every month. आणि मग काही लोकांचे टायर पंक्चर होतात दर महिन्याला. It's not their tire that is flat, it is their faith that is flat. आणि त्यांचा टायर फ्लॅट नाही, त्यांचा विश्वास फ्लॅट आहे. Abraham, अब्राहम against all hope, सगळे आशे विरोही hoped in God, देवामध्ये आशा धरली and because of that, आणि त्यामुळं became the father of many nations. विश्वासणाऱ्यांचा पिता तो झाला. At the आमेन. age of 100, 100 वर्षाचा झाला असताना, at the age of 100, 100 वर्षाचा झालेला असताना he became the father of Isaac. आणि तो इजाकाचा पिता बनला. हालेलुया. I am not like Abraham, मी अब्रामासारखा नाहीये. but some people said I am like Abraham in the sense, आणि काही लोक म्हणतात मी अब्रामासारखा आहे, परंतु एका विशिष्ट प्रकारे when I was 50, जेव्हा मी 50ची होतो my wife delivered a baby for the first time. आणि माझ्या पत्नीला मूल झालं पहिल्यांदा. Married for more than 19 years, but we couldn't have a child. आणि 19 वर्ष आमचा विवाह झाला होता, परंतु आम्हाला लेकरू नाही. But we adopted 2 beautiful daughters. परंतु 2 सुंदर मुली आम्ही दत्तक घेतल्या And we were happy with them. आणि आम्हाला आनंद होता. But God spoke परंतु देव बोलला through a blind woman. एका आंधळ्या And व्यक्तीद्वारे. she said, you are going to become, a father in the natural way. आणि मग तुम्ही जगिक दृष्ट्या सुद्धा पिता होऊ शकणार आहात. And I said, we are very happy with our 2 daughters we have. 2 मुली आहेत, आम्ही आनंदी आहोत. But then the day came according to that prophetic word. परंतु त्या भविष्यवचनानुसार आमचा तो दिवस येऊ ठरला. My wife said, I am not feeling too good in my tummy. आणि माझी पत्नी मला म्हणायला लागली माझ्या पोटात जरा गडबड दिसतीये, बरोबर वाटत नाही. So I said, you must have eaten something bad. काहीतरी चुकीचं खाण्यात आलेलं आहे. And she said, okay, maybe I ate something bad. कदाचित काहीतरी But खाल्लं. after 2 weeks, she again comes to me and says, I know, I'm not, it's not the same thing. I'm not feeling too good. आणि 2 आठवड्यानंतर परत माझ्याकडे आली. ती म्हणेल बरोबर दिसत नाही. I said, okay, let's go to the doctor then. चला आपण तपासणी करून घेऊया. And the doctor, one Dr. Ghosh, who treated her from the age of 12 because she had issues with gynecology. आणि मग 12 वर्षाची असतानापासून तिच्यावर ज्याने उपचार केले असे घोष नावाचे डॉक्टर होते. Looked at her, said, Lena, what brings you here? आणि मग तिच्याकडे पाहून म्हणले तुम्ही काय कशामुळे तुम्ही इकडे आलात. And she began to explain to the doctor what she is feeling. आणि मग ती स्पष्टीकरण देऊ लागली, समजून सांगू लागली काय काय भावना तिला होत आहे. And the doctor said, sounds like you are pregnant. आणि तुमच्या बोलण्यावरून तर असं दिसतंय तुम्ही गरोदर दिसताय. And me being Thomas, I said, are you sure, doctor? आणि मी शंकेकर थॉमस मी म्हटलं डॉक्टर खात्री आहे का. See, I'm a humble man. I'm Hallelujah. just confessing my problem. मी प्रामाणिकपणे तुमच्या पुढे कबूल करत आहे. He said, well, let's do some urine test. And he came back and said, 99.9, she is pregnant. आणि मग त्यांनी तपासणी केली आणि ते म्हणाले 99.9% गरोदरच आहे. So when I announced it in the church, they called me Father Abraham. आणि जेव्हा मंडळीमध्ये मी घोषणा केली तेव्हापासून मला विश्वासणाऱ्यांचा पिता म्हटलेला आहे. हालेलुया. D.L. Moody, a village Hallelujah. kid who came to Chicago. आणि मग डी.एल. मूडी जे होते खेडूत होते ते गावात आले, शहरामध्ये आले. He hardly had any education. आणि जास्ती शैक्षणिक पात्रता नव्हती. He came to the city to work as a shoe salesman in his uncle's shop. आणि आपल्या अंकलच्या काकाच्या दुकानामध्ये
विक्रेता म्हणून, बुटाचा विक्रेता म्हणून ते काम करायला आले होते. Somebody shared the gospel, he got saved. कोणीतरी सुवर्तमान सांगितलं, त्यांचं तारण झालं He went to church regularly. आणि मग दर नियमितपणे ते भक्तीला जाऊ लागले. One day he got a very bright idea. एके दिवशी त्यांना एक आयडिया आली He went to the Sunday school, a headmaster, आणि मग संडे स्कूलकडे गेले आणि त्याच्या शिक्षकांना म्हणाले and said, I would like to teach Sunday school. आणि मला संडे स्कूलमध्ये शिकवायला आवडेल. And the man looked at this boy, आणि ते म्हणले, या मुलाकडे बघितलं country bumpkin. आणि खेडूत मुलगा, He couldn't speak properly. बोलता येत नाही बरोबर He had a stuttering problem. आणि मग त्याची जीभ अडखळत होती. And he cynically said, आणि मग तो थट्टेने म्हणाला, you want to teach Sunday school? संडे स्कूलमध्ये शिकवायचं आहे Go and find your own children. आणि तुझी लेकरं तू शोध. The poor guy thought that is how you become a Sunday school teacher. आणि त्याला वाटलं की अशा प्रकारे संडे स्कूल टीचर होऊ शकतो. He went to the slum nearby in Chicago, आणि शिकागोच्या झोपडपट्टीमध्ये तो गेला. got 40 children. 40 लेकरं मिळाले. Come to the church. भक्तीला आला And he said, I got these children. आणि तो म्हणाला 40 लेकरं घेऊन आलो. And he said, okay. He was surprised. He said, okay, you can teach them. त्याला आश्चर्य वाटलं त्या व्यक्तीला आणि तो म्हटलं ठीक आहे, तू आणलीत ना, आता शिकव. This ordinary man हा सर्वसामान्य माणूस became the greatest evangelist of the Hallelujah. 19th century. आणि 19व्या शतकातील सर्वात मोठे सुवार्तिक म्हणून त्यांची गणना झालेली आहे. And he said something like आणि this. ते म्हणतात, The world is yet to see आणि जगाने अजून पाहायचं आहे. what God is able to do हालेलुया. देव काय करू शकतो through a life that is fully surrendered to Him. आणि जे जीवन समर्पित आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Tonight I want to challenge you. आज मी तुम्हाला आव्हान करतो. You may say, I don't have any great education. तुम्ही म्हणाल माझ्याकडे शैक्षणिक पात्रता I don't नाहीये have any speaking ability. आणि मला बोलता येत नाही I come from, broken family. आणि भग्न कुटुंबातला मी आहे. Oh, I come from, I don't have, I don't have the ability, social skills. आणि पात्रता नाहीये. God says to you tonight, आणि आज देव तुम्हाला म्हणत आहे, look at Caleb. कालेबाकडे पहा. Look at Caleb. कालेबाकडे पहा. He says, तो म्हणतो at the age of 85, 85 वर्षाचा झालो. I am as strong as I was Hallelujah. 45 years ago. 45 वर्षापूर्वी जसा मी बलवान होतो तसा आज मी बलवान आहे. And the Lord has promised to me आणि देवाने मला अभिवचन दिलेलं आहे that Hebron is my inheritance. आणि हेब्रोन माझं वारसाचं स्थान He झालेलं says, give me permission so I will go. and मला conquer." परवानगी दे, मी जाऊन काबीज करेल. There is a Hebron waiting for you to be conquered. तुमची वाट पाहत आहे असं हेब्रोन आहे Hebron for you to conquer. आणि तुम्ही ते हस्तगत करण्यासाठी And you need to possess 3 qualities. 3 गोष्टींची पात्रता हवी आहे. Hallelujah. हालेलुया. 3 qualities. 3 गोष्टी. Number 1, पहिली गोष्ट conviction. Conviction. खात्री. Conviction. खात्री. Believe in something firmly because God's word says so. कारण की देवाचं वचन म्हणतो आणि म्हणून त्यामध्ये विश्वास ठेवा. Number 2, दुसरी गोष्ट consecration. समर्पित जीवन Live your life according to the word of आणि God. देवाच्या वचनानुसार आपलं जीवन जगायचा प्रयत्न करा. Number 3, तिसरी गोष्ट stamina. आणि म्हणजे टिकून राहण्याची शक्ती Wait for God's timing. आणि देवाच्या वेळेसाठी थांबून राहा. हालेलुया. He who promised is faithful. ज्यानं तुम्हाला अभिवचन दिलंय तो विश्वसनीय He आहे. will do it. तो केल्याशिवाय राहणार will do नाही. it. तो केल्याशिवाय राहणार नाही. Abraham waited. अब्राहम थांबून राहिला. Nehemiah fought for it. नेमाने झगडा केला Moses endured. आणि मोजेस टिकून राहिला. Apostle Paul said, पौल म्हणतो I have fought the good fight. आणि मी सुयुद्ध केलेलं I आहे. finished the course. माझी धाव संपवली Now आहे for me there is a crown of आणि righteousness मला नीतीचा मुकुट मिळणार आहे. हालेलुया. which the King of righteousness will award to me on that आणि day. जो नीतिमानाचा जो राजा But तो not मला only- शेवटच्या दिवशी तो देईल. But not only for me, केवळ मलाच नाही but all those who have of such a spirit. आणि अशा प्रकारचा आत्मा ज्यांच्या ठाई वसतो त्या सगळ्यांसाठी Such a spirit असा आत्मा will also get that crown of righteousness. आणि आम्हाला नीतीचा तो मुकुट मिळेल. आमेन. What about you? तुमच्याबद्दल काय? Hallelujah. हालेलुया. Would you also fight the good fight of faith? आणि सुयुद्ध करणार आहात का विश्वासाचं? There's a crown of righteousness waiting in heaven for आणि you. आणि स्वर्गामध्ये नीतीचा मुकुट तुमच्यासाठी ठेवलेला आहे. Cultivate conviction, आणि मग आपली खात्री तयार करा. consecration, समर्पित करा stamina.
आणि टिकून राहण्याची शक्ती King of righteousness will award to you on that day. आणि मग तो नीतिमानाचा राजा Abba, तो तुम्हाला Father, अभिषेक करेल. We thank you for your word. स्वर्गीय बापा तुझ्या वचनाबद्दल आम्ही आभार मानतो. I thank you for my brothers and sisters. माझ्या here. भावांच्या बहिणींसाठी मी तुझे उपकार मानतो माझे People प्रभू. chosen by God. प्रभू हे लोक तू निवडलेले By आहे. the sacrifice of your beloved Son. तुझा पवित्र पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या अर्पणाद्वारे Who shed his precious blood बहुमूल्य रक्त त्यानं सांडलं and purchased our salvation. आणि आमचं तारण त्यानं विकत घेतलं. If that is how much God loved us, आणि इतकं प्रीती त्याने आमच्यावर जर केलेली आहे, then should we not do what you have called us हालेलुया. to do? मग आम्ही तू जे पाचन आमच्याकडे आम्हाला दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही वागू नये का? That we would make disciples of all people, जेणेकरून आम्ही लोकांना शिष्य बनवणार disciples of all nations. आणि सर्व देशात राष्ट्रातील लोकांना शिष्य करणार. In the name of the Father, आणि पित्याच्या नावामध्ये, Son, and the Holy Spirit. पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये, In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन, And amen. आमेन, आमेन. Hallelujah. हालेलुया.